हाय हॅलो फ्रेंड्स, मी तुमचा लाडका देवांश आणि आज मी घेऊन आला आहे बिग बॉस मराठी सीझन 6चा. आपण म्हणू शकतो बिग बॉस मराठी सीझन 6 वगैरे काय नाही, पण आपण बिग बॉस मराठीची गोष्ट करू शकतो. हा जो आहे एक स्क्रिप्टेड शो आहे. येस, बिग बॉस हा एक स्क्रिप्टेड शो आहे. असं म्हटलं गेलं होतं की मागच्या वर्षी बिग बॉस सीझन 5मध्ये जो हा आहे सूरज चव्हाण जो विनर झाला, तो एक सिम्पथी कार्ड प्ले त्याने केला होता. सिम्पथीच्या जोरावर त्याने बिग बॉस हा जिंकला. बट त्यावेळेस सगळं फेअर होतं आणि मला वाटलं की तो सिम्पथीच्या जोरावर नाही जिंकला, कारण तो एक आपण म्हणू शकतो की तो एक खेडा गावाचा मुलगा आहे, ज्याला हे बिग बॉस वगैरे प्रकार हा काही माहिती नाही आहे आणि त्याने तितके छान प्रकारे खेळला तर तो डिझर्विंग होता. येस, तो विनर होता, तो डिझर्विंग विनर होता. बट जर यावेळेस आपण बघितलं, प्रभू शेळके जर विनर झाला असतं तर त्याच्यावर आपण म्हटलं असतं की नाही, हा काय म्हणू शकतो आपण की तो सिम्पथी कार्ड प्ले करतो आणि हो, त्याने केलेला आहे भरपूर वेळा सिम्पथी कार्ड प्ले. तर तो जिंकला असतं तर असं वाटलं असतं की नाही, ओके, तो एक सिम्पथी कार्ड प्ले करतोय. बट आता आपण जस्ट गोष्ट करतोय की बिग बॉस हा जो आहे 1, 2, 3, 4 इतकं काही बोललं गेलं नाही. 5मध्ये थोडंफार बोललं गेलं, पण 6मध्ये ऑल ओव्हर द महाराष्ट्र आपण बोलू शकतो, सगळेजण हेच बोलत आहे की बिग बॉस हा एक स्क्रिप्टेड शो आहे. हो, मला देखील असं वाटतं की बिग बॉस जो आहे हा एक स्क्रिप्टेड शो आहे. कारण जर बघितलं तर बिग बॉसमध्ये जितकेही एलिमिनेशन्स झाले ते वोटिंग ट्रेंड्सच्या नुसार नव्हते, किंवा जो विनर बनला तोही बिग बॉसच्या आपण म्हणू शकतो की बिग बॉसच्या यांच्यानुसार नव्हता, म्हणजे वोटिंग्सनुसार नव्हता, बिग बॉसच्या नुसार होता. सो मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ते हे आहे. कारण जसं आपण बघू शकतो, रुचिता जामदार हिला टॉप 3ची वोटिंग होती. जेव्हा ती एलिमिनेट झाली तेव्हा जे वोटिंग ट्रेंड्स होते त्यामध्ये ती टॉप 3च होती आणि पण तिला एलिमिनेट केलं. त्यानंतर सचिन कुमावत टॉप 1ची वोटिंग होती, पण तरी त्याला एलिमिनेट केलं. रोशन भजनकर, त्याला पण टॉपची वोटिंग होती, पण तरीही त्याला एलिमिनेट केलं. बाकीचे जे एलिमिनेशन झाले त्याला आपण म्हणू शकतो की ते करेक्ट होते, त्यांच्या हिशोबाने ते करेक्ट होते. ज्या वेळेस त्यांना म्हणजे ज्या वेळेस त्यांचा जो गेमचा ग्राफ होता त्यावेळेस जसे ते एलिमिनेट झाले त्याप्रकारे त्यांचं जे एलिमिनेशन झालं ते करेक्ट होतं. बट रुचिता नामदार, सचिन कुमावतचं पण एलिमिनेशन करेक्ट होतं, बट त्याला वोटिंग जास्त होती, त्यामुळे आपण बोलू शकतो की त्याचं पण एक प्रकारचं अनफेअर एविक्शन झालं. सो सचिन कुमावत, रोशन भजरकर पण डिझर्व करत होता पुढे जायला. रुचिता जामदार, मला रुचिता जामदार टॉप 5 डिझर्व करताना दिसत होते. हो, बट आता आपण हे बघितलं की आणि फक्त ही 3 जण नाही, अदर सगळे कंटेस्टंट जितके पण एलिमिनेट झाले आहेत त्यामधले की कदाचित 1 किंवा 2 जे आहेत तेच फक्त म्हणू शकतो आपण त्याच्यातून 2च फक्त जे असतील ते खऱ्या वोटिंग्सवर एलिमिनेट झाले असतील. बाकी सगळे बिग बॉसच्या मनानेच एलिमिनेट झालेले आहेत. कारण मी वोटिंग ट्रेंड्स जे पण बघितले त्याच्यावर मला कळलं की ओके, म्हणजे सगळे मनाने म्हणत आहे. आणि मला एक गोष्ट खूप समजली की दिव्या शिंदे हिला बिग बॉसने जे आहे ते एलिमिनेट का केलं, म्हणजे बिग बॉसच्या मनाने. कारण मी जेव्हा पण बिग बॉसच्या वोटिंग ट्रेंड्स बघायचा, जेव्हा पण दिव्या शिंदे एलिमिनेट व्हायची तेव्हा दिव्या शिंदेला सगळ्यात जास्त वोट्स असायचे. सो बिग बॉसला असं कुठेतरी असं वाटलं की दिव्या शिंदेला तन्वी कोलतेपेक्षा जास्त सपोर्ट दिसताना मिळतोय, तर दिव्या शिंदे ही विनर बनू शकते. बट जर बघितलं तर ते बिग बॉसला हवं नव्हतं. कारण जर आपण बघितलं तर खूप लोकांनी धमक्या दिलेल्या आहेत. रुचिता जामदार हिने पण खूप धमक्या दिलेल्या आहेत, पण असं तर नाही केलं की बिग बॉसने की तिला एलिमिनेट केलं. पण दिव्या शिंदेने फक्त इतकंच बोललं, सो तिला एलिमिनेट केलं. म्हणजे बिग बॉसला त्यांना पुढे द्यायचं नव्हतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये सांगा. आणि जे आपण म्हणू शकतो की अनुश्री माने हिला सगळ्यात जास्त वोट्स होते, तरीही तन्वी कोलतेला का? तन्वी कोलते आणि अनुश्री माने टॉप 2 होते, टॉप 2 कंटेस्टंट होते. राकेश बापटला 4th नंबरच्या पोझिशनवर एलिमिनेट करायला पाहिजे होतं, कारण त्याला त्या पोझिशनवर वोटिंग्स होती. सो तो ती वोटिंग्स डिझर्व करत होता. पण तरी अनुश्री मानेला 4th प्लेसवर एलिमिनेट केलं आणि तन्वी कोलतेला विनर बनवलं. सो एक प्रकारचा हा एक आपण म्हणू शकतो की एक रियालिटी नाही आहे, फेक शो आहे. अजून जर म्हटलं की ह्या गोष्टी तर आपण इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर खूप बघितलं आहे, जे मी तुम्हाला सांगितलं त्यापर्यंत. पण जर आपण खूप गोष्टी बघितल्या तर ते स्क्रिप्टेड होत्या. जसं की आम्ही एक रील बघितली होती, त्यामध्ये राखी सावंत ही सांगते की मला अगोदरपासून पॅटर्न माहिती होऊन जातं की कोण विनर होणार आहे वगैरे.
जेव्हा फिनाले नंतरचे सगळे जे रील्स होते त्यामध्ये मी हे बघितलं की राखी सावंतचा एक होता, त्यामध्ये ती म्हणते की मी जितकेही विनर्स आतापर्यंत प्रेडिक्ट केलेले आहेत मला आता पॅटर्न समजून गेलेला आहे, आता मी जितकेही विनर्स प्रेडिक्ट केलेले आहेत तेच विनर बनतात, हे बिग बॉस हिंदी असो किंवा बिग बॉस मराठी असो. सो म्हणजे राखी सावंतला ते माहिती पडून गेलेलं आहे, म्हणजे एक प्रकारचं ते काय वोटिंग्सवर नाही होत, सगळं बिग बॉसच्या मनावरच होतं, हे तर आपल्याला तिथे समजलं. दुसरी गोष्ट एक रील होती त्यामध्ये रितेश देशमुख आणि ही होती काय म्हणतो राखी सावंत, येस राखी सावंत आणि रितेश देशमुख. त्यामध्ये राखी सावंत म्हणत होती मी येते बिग बॉसमध्ये आणि आपण मिळून मी राडे करणार आणि मग तुम्ही मला चांगला भाऊच्या धक्क्यावर धक्का द्याल असं म्हटलं. आणि मग रितेश देशमुखच्या बघता हो आपण बघू म्हणजे अगोदर ठरलेलं होतं की राखी काहीतरी राडा करणार आणि त्यावरती रितेश देशमुख हे तिला धडकी भरवणार किंवा धक्का देणार. सो म्हणजे हे अगोदरपासून ठरलेलं होतं. म्हणजे अशी खूप काही गोष्टी ज्या ऑलरेडी मला असं वाटतं की स्क्रिप्टेड आहे. आता जर आपण बघितलं की एलिमिनेशन्स होऊ द्या किंवा राखी सावंतचं प्रेडिक्शन होऊ द्या, सगळं म्हणजे एक प्रकारे आपण बघू शकतो की आता एक प्रकारचा स्क्रिप्टेड शोच आहे. याच्या पहिले बिग बॉस सीझन 5मध्ये किंवा सीझन 4, 3, 2, 1 याच्यामध्ये असे काही रील्स नव्हते ज्यामध्ये असं काही आपल्याला दिसायला मिळलं की कोणी प्रिडिक्ट केलेलं आहे ऑलरेडी किंवा हाच विनर होईल असं वगैरे. सो मला असं कुठेतरी वाटतं की हा जो सीझन होता हा सगळ्यात जास्त बिग बॉसने चालवलेला आहे, म्हणजे तो वोटिंग्सवर काही नसतं. मला असं वाटतं की बिग बॉसला जर डायरेक्टली विनर करायचं असेल तर का हा इतका गेम लंबा खेचतात, का हे वोटिंग्स वगैरे घेतात. स्वतःच्या मनाने तुम्हाला एलिमिनेट करायचं, स्वतःच्या मनाने तुम्हाला विनर बनवायचं, डायरेक्टली विनर बनवा ना. ज्याला डायरेक्टली ट्रॉफी द्यायची तर ट्रॉफी द्या, हे पण गोष्ट खरी आहे. पण आपण जर बघितलं तर अनुश्री माने ही विनर नाही झाली तरी काहीही प्रॉब्लेम नाही आहे, कारण अनुश्री माने हिने लोकांची मनं जिंकली आहेत. आपण जे म्हणू शकतो की जी आपली ही आहे तन्वी कोलतेने ट्रॉफी जिंकली पण मनं अनुश्रीने जिंकली. पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राची मनं अनुश्री मानेने जिंकली आहेत आणि तन्वी कोलतेने फक्त बिग बॉसची एक ट्रॉफी जिंकली आहे आणि अनुश्रीने कितीतरी लाखो करोडो लोकांची मनं जिंकलेली आहेत. सो मला असं वाटतं की अनुश्री माने ही नाही विनर बनली तरी मला काहीही दुःख नाही आहे, कारण लोकांचा सपोर्ट पाहून लोकांच्या मनात त्यांनी जे घर केलं आहे ते पाहून मला कुठेतरी चांगलं वाटलं की नाही ही विनर बनली तरी आपली अनुश्री माने ही लोकांच्या मनात आहे. सो हाच एक व्हिडिओ होता ज्यामध्ये आपण बघितलेलं आहे की अनुश्री माने वगैरे किंवा रुचिता जामदारचं एलिमिनेशन वगैरे राखी सावंतबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. आणि जर मी बघितलं तर मी एलिगेशन्स नाही लावत आहे बिग बॉसवर, मी हे स्वतःच्या मनाने काहीही बोलत नाही आहे. मी वोटिंग ट्रेंड्स बघितले जे चालू होते आजकाल किंवा आपण म्हणू शकतो जे रील्स बघितले तर रील्स तर नाही खोटे आहे, ते AI थोडी क्रिएटेड आहे, मी सगळं बघितलेलं आहे, बरोबर आहे. सो मला असं कुठेतरी वाटतं की आय डोंट थिंक की मला असं काही बोलायला हवं. बट येस, बिग बॉस मराठी हा एक स्क्रिप्टेड शो आहे, हो. सो आता बस आजसाठी इतकंच या व्हिडिओमध्ये. सर मला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असेच बिग बॉस संपलं पण तुमचे नवे नवे व्हिडिओज आणि बिग बॉसचे काही वेगवेगळे नवे नवे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आणि मला वेट आहे बिग बॉस मराठी सीझन 7चं, की मला सीझन 7 पण बघायचं, कारण सीझन 7 जर स्क्रिप्टेड असला सेम टू सेम सो मी सीझन 8 नाही बघणार. मला असं वाटतं की जर आपण याला जर बघायचं कमी केलं ना बिग बॉस मराठी तर त्यांचे जे आहे तो ग्राफ असा खाली जाईल आणि कोणत्या तरी प्रकारे त्यांना थोडंसं रिअलाईज होईल की नाही आपण एक रियालिटी शो करतो तर रियालिटीच राहिला पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण म्हणूया आपण इथं बिग बॉसची गोष्ट करतो आहे पण आपण स्प्लिट्सविला ह्या रियालिटी शोची पण इथं गोष्ट करू. कारण मी एक व्हिडिओ बघितला होता की ऑल रियालिटी शो आर नॉट रिअल, सम ऑफ फेक, सम आर स्क्रिप्टेड. कारण मी एक निकिता आंबोडी हिचा एक व्हिडिओ बघितला होता, त्यामध्ये तिने सांगितलं होतं की स्प्लिट्सविलामध्ये मी जेव्हा गेलेली तेव्हा मला एक स्क्रिप्ट दिलेली होती की माझ्या अंगावर कोणी पाणी फेकणार आहे, मला रिॲक्ट करायचं आहे. म्हणजे आपण याच्यावरून समजू शकतो मी स्प्लिट्सविलाला काही ॲलिगेशन्स करत नाही आहे, मी फक्त हे सांगायची कोशिश करतो आहे की जसं स्प्लिट्सविलामध्ये हे निकिता आंबोडीने सांगितलं तसंच म्हणजे आपण म्हणू शकतो बिग बॉस मराठी पण एक फेक आहे. याच्यामध्ये आपण स्क्रिप्टेड म्हणतो आहे बट आपण नाही म्हणू शकत हे अनफेअर गेम होता.
हा स्क्रिप्टेड नाही आहे, त्यांना स्क्रिप्ट वगैरे काही दिलेलं नाही आहे, बट तो अनफेअर एक शो आहे, सो मला असं वाटतं. आणि बस आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण मला 100 सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायच्या आहे या महिन्याच्या शेवटपर्यंत. सो जय महाराष्ट्र मित्रांनो.